लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं तुम्ही बोलत चला, समजलेलं नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा, प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे, पण चालायला आडवाय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे महाराज. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे तपासलं तर येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं प्रियमान कर्म आहे, आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोड जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण सप्ताहाला जर कोरोनामुळे महाप्रसाद नसेल तर आम्ही 50ही राहणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग तुम्ही आम्हाला उपदेश करताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, पण आमचा काही फायदा. तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काढ करून रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई, पुणे, बीड मध्ये नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं केल्याशिवाय ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ, गेले 25. 2च वर्ष गेले. तुमच्यासारखा माणूस तर तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. पुढचे 2 वर्ष गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावण्याने जिरावले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही तर ते सुद्धा घरी राहत नाही. महाराज म्हणतात हे जग धिल्या घेतल्याचे अंतर या सगळ्या स्वर्गंधर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची. मला सांगा, ही सगळी मंडळी आपल्या गावातील आणि पंचक्रोशीतील आहे. आपला सप्ताह समजला 14 वर्षापासून त्यांना फोन करायची गरज पडत नाही. ते धावत आल्याशिवाय राहत नाही. मग त्यांचं जर आपल्यावर प्रेम आहे तर त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का कुंभार पिंपळगावचं आहे? म्हणून आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची महाराज. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्यांना दाद देण्यासाठी एकदा जोरदार काढून टाळ्या झाल्या पाहिजे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे, ज्या दिवशी जवळचा फायदा संपला जवळचा समाज तुम्हाला दूर करणारे. सुखासाठी बंगला बांधला, बसलेला कोणी सांगावं सुख मिळालं महाराज? सुखासाठी लग्न केलं, 2.5 लाखाचे दागिने केले, 2.5 लाखाचा गावाची जिरवा हॉल घेतला,
3.5 लाखाचा तर गावात डीजे आणला आणि रात्रभर सगळ्या मित्रांना एकत्र करून फुलाची गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला आणि मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का महाराज? तुमच्या पुढे आले बोलवते ना, सप्त्याला 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपे. मला सांगा, तीच तुम्हाला आणि मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही, तुम्हाला काही कळत नाही तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करते. सुखासाठी बायको केली, बसलेल्या कुणीच उत्तर देऊ नका, मनोमन विचार करा. सुख मिळालं, घरी जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच पप्प्या गावातून बाहेर गेल्या म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच करून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पिढ्यांचं कर्ज काढून तिला पुणे विद्यापीठात पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गाड्याला घेऊन गेली तर परत गावात 8-9 बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही बाण कोरणारी इकडे बी टोळी आली. व तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावाचा महाराज गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं का 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत का नाही? बरं, कोणत्याही गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पहा महाराज, अध्यक्ष होण्यापूर्वी आशे होते. अध्यक्ष होऊन 2च वर्ष झाले आशे झाले. हो घरी बायकोचं ऐकावं लागत नाही, एवढं गावचं ऐकावं लागते, ते लय अवघड राहतंय महाराज. मला सांगा, खऱ्या अर्थाला जर विचार करायला गेला आणि तो विषय इथं मांडण्याची गरज का निर्माण झाली? एका वाक्यात सांगतो महाराज, कोणत्याही खऱ्या अर्थानं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आज आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण आज घरामध्ये दोन रक्ताचे सख्खे भाऊ मात्र एकत्र राहायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे.